आजचा जो आपला PYQ आहे तो आहे मार्च 2023 आणि किती मार्कचा आहे? 2 मार्क. चेक करा स्टुडंट, यामध्ये काय विचारलं आपल्याला? फाइंड द मोड ऑफ युजिंग फॉर्म्युला. आपल्याला याच्यामध्ये काय करायचं आहे? याच्यामध्ये आपल्याला करायचं आहे मोड. काय करायचं आहे? मोड. तर पाच स्टुडंट सरळ पाहिजे आपल्याला मोडचा फॉर्म्युला लिहू आपण. तर काय करायचं आहे आपल्याला? मोड. ओके, तर मोडचा फॉर्म्युला आपला L प्लस ब्रॅकेट मध्ये येते तुमचा F1 मायनस F0. ओके, आणि मग येतं तुमच्या खाली अपॉन मध्ये 2F1 मायनस F0 मायनस F2 इंटू H. हा झाला फॉर्म्युला. आता करू आपण व्हॅल्यू पुढं, म्हणजे आपलं फास्ट काय होईल? आन्सर येऊन येईल. L किती आपल्याकडे चेक करा. L आपल्याकडे आहे 10 प्लस F1 किती आपल्याकडे? F1 आपल्याकडे 70 मायनस F0 किती आपल्याकडे? 58. ओके, त्यानंतर 2 इंटू F1 किती आहे पुन्हा? F1 आला आपल्याकडे 70 मायनस F0 आहे आपल्याकडे 58. ओके, मायनस आणि F2 आपल्याकडे 42 इंटू आणि H ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 2. ओके, तर आता सॉल्व्ह करू स्टुडंट आपण. 10 प्लस चेक करा, सॉल्व्ह जर केलं आपल्याकडे इथे येईल आपल्याकडे 12, खाली आपल्याकडे 140. ओके, आणि याची ऍडिशन केली तर किती? 100. आणि काय राहिलं आपल्याकडे? 2. ओके, त्यानंतर हा 10 जसाचा तसाच ठेवू विद्यार्थी मित्रांनो. नंतर आता किती चेक करा. 10 प्लस किती राहील वरतं? 12, खाली राहील तुमच्याकडे 40 सबट्रॅक्ट केलं तर, आणि इंटू किती राहील? 2. तर मी काय करतो, याला डिवाइड करतो. कशाला? 12 ला. तर ह्या 10 एच डी जर मी 4 डिवाइड केलं तर 4 3 जा आणि 4 10 जा, आणि इथे किती राहिले तुमच्याकडे? 2. तर आता काय करू शकता तुम्ही? या दोघांचा मल्टिप्लाय करू शकता. म्हणजेच कसा? हा 10 एच डी प्लस प्लस दोघांचा मल्टिप्लाय केलं तर किती येतील? 6, आणि आपण किती आहे तुमच्याकडे? 10. पुन्हा हा 10 एज इट इज प्लस 10 ने जर याला डिवाइड केलं तर 0.6, म्हणजे 10 प्लस 10 मध्ये जर तुम्ही 0.6 जर ऍड केला तर तुमच्याकडे किती आलं? 10.6. म्हणजेच तुमची मोडची व्हॅल्यू किती झाली? 10.6. तर या पद्धतीने आपण काय करू शकतो? मोडची व्हॅल्यू काढू शकतो. थँक्यू.